सांगोल तालुका विकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचाराचा वाकी गावातील प्रचाराचा शुभारंभ आपण या ठिकाणी करतोय। त्या प्रचाराच्या शुभारंभाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले एकतपूर जिल्हा परिषद गटातून आलेले शेतकरी कामगार पक्षाचे सर्व नेते मंडळी, दीपकआबा सावंगी पाटील साहेब यांचे सर्व नेते मंडळी, आलेले गावोगावून आलेले सरपंच, चेअरमन, सर्व मान्यवर, तसेच मतदार बंधू भगिनींचे या ठिकाणी सांगोल तालुका शेतकरी विकास आघाडीच्या वतीने सर्वप्रथम सहर्ष स्वागत करतो। आणि या ठिकाणी प्रस्तावित करत असताना आपल्या एकतपूर जिल्हा परिषद गटातील जे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत त्यांच्या सर्वप्रथम उमेदवारांच्या ओळख करून देतो। तर या ठिकाणी आपल्या एकतपूर जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषदेचे उमेदवार सौ सिंधुताई मोहन आलदर हे आपले उमेदवार आहेत। सांगोल तालुका शेतकरी विकास आघाडीचे जे तिन्ही उमेदवार आहेत, या तिन्ही उमेदवारांना आपण मतरूपी आशीर्वाद देऊन त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करावं ही विनंती करण्यासाठी मी तुमच्यासमोर उभा आहे। या ठिकाणी वाकी गावातील आज प्रचाराचा शुभारंभ होतोय। काल आपण लक्ष्मीनगरमध्ये केला, त्याचबरोबर आज 5 वाजता एकतपूर गावामध्ये आहे। तरी सर्व कार्यकर्ते, नेते मंडळींना या ठिकाणी मी विनंती करणार आहे, आपले सांगोल तालुका विकास आघाडी एक रजिस्टर आघाडी आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख साहेब आणि दीपकआबा सावंगी पाटील साहेब माजी आमदार यांनी एकत्रित येऊन विकास आघाडी केलेली आहे। आणि या विकास आघाडीच्या माध्यमातून आपले तिन्ही उमेदवार या ठिकाणी उभा आहेत। तर उद्याच्या 27 तारखेला अर्ज माघार घ्यायची मुदत संपते आणि 3 वाजल्यानंतर आपल्याला आघाडीचं चिन्ह मिळणार आहे। सांगोला तालुका विकास आघाडीची नोंदणी असल्यामुळं सांगोल तालुक्यामध्ये दोन्ही गटाचे जे उमेदवार आहेत त्या सर्व उमेदवारांना एकच चिन्ह मिळणार आहे। त्यामुळे आपल्याला प्रचार करायला किंवा वेगवेगळे चिन्ह नसल्यामुळे एक चिन्ह असल्यामुळे सोयीस्कर आहे। तर 27 तारखेला आपल्याला चिन्ह मिळेल, पण तोपर्यंत सर्व कार्यकर्त्यांनी आजपासून प्रचाराला सुरुवात केलेली आहे। आपलं 5 तारखेला मतदान आहे, 5 तारखेला म्हणजे 27 आणि 5 यात फार कमी कालावधी आहे। तरी सर्वांनी आतापासूनच गाव वाड्या वस्त्यावरती जाऊन प्रत्येक मतदारापर्यंत आपला उमेदवार, आपलं प्रचार किंवा आपले नेते मंडळीचं जे काम आहे ते प्रत्येक उमेदवाराला सांगणं आपली सर्वांची जबाबदारी आहे। आणि कोणाच्या काय अडीअडचणी असतील त्या या माध्यमातून सुरू, त्याचबरोबर उमेदवाराच्या वतीनं आपल्याला या ठिकाणी एवढंच सांगतो की आपण येणाऱ्या 5 तारखेला आम्हाला मतदान करावं। आपण येणाऱ्या 5-10 दिवसाच्या कालावधीमध्ये जे कष्ट घेणार आहे त्या कष्टाची जाणीव ठेवून पुढच्या 5 वर्षांमध्ये तुमच्या सेवेसाठी आम्ही कटिबद्ध राहू, तुमच्या विश्वासाला पात्र राहून या ठिकाणी काम करू हा विश्वास देतो आणि या ठिकाणी थांबतो। जय